मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलाय। सुपारी घेऊन अपमानित करणाऱ्यांना धडा शिकवणार असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलेलं आहे। कुणाल काबरावरती आता कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय। कामराला सुपारी कुणी दिली असं विचारण्याची वेळ आली आहे असा टोला विरोधकांना यावेळेस त्यांनी लगावलाय। ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्वीट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, त्यानंतर संजय राऊतांनी संतापही व्यक्त केला। राज्याला एक कमजोर मुख्यमंत्री लाभलाय, फडणवीसांनी गृह खातं सोडावं असा घणाघात यावेळेस राऊतांनी केलाय। पन्नास 60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं। या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे। माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं। त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही। कॉमेडियन कुणाल कामरा हा संजय राऊत यांचा भाडोत्री विदूषक आहे। कामराने सापाच्या शेपटीवरती पाय ठेवू नये हा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिला असल्याचं बघायला मिळतंय। संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय। तुमच्यात हिम्मत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही। हे काय भाडोत्री, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय। कुणाल कामरा, आपण भारतात फिरू शकत नाही एवढं लक्षात ठेवा। आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता। तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना, हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही। तर कुणाल कामराच्या गाड्यावरून नवीन वादाला तोंड फुटलंय। टीका सहन करता आली पाहिजे असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर टीकेने उंची कमी होत नाही ही प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे। अशा प्रकारची टीका सहन करायची प्रत्येक नेत्यांनी तयारी ठेवली पाहिजे। काय वाईट बोललेत, त्यामध्ये कुठली कोचक टीका होती? केवळ अशा याच्यामध्ये सरकारच जर कायदा हातात घेत असेल, सरकार म्हणून जर कायदा पायमल्ली तोडत असेल, अरे संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा अधिकारच आहे तो। ती टीका खालच्या पातळीवर असू नये, एकही शब्द त्यामध्ये कोणाला दुखावेल अशा प्रकारचा नव्हता। जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी मांडलेली टीका केलेली आहे। असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काय गोष्टी केल्या जातात, त्या कुठंतरी मजेत नाही तर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे। पण माझं एक मत आहे की असं एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही। ते मोठे नेते आहेत, ते मोठे नेते राहणार आहेत। आपण बघितलं सत्ताधारी आणि विरोधक तर आमने सामने आले, मात्र ज्या व्यक्तीमुळे हे सर्व काही रंगतंय तो कुणाल कामरा कोण आहे पाहूयात ग्राफिक्स मध्ये। प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे। 2013 मध्ये त्याने स्टँडअप कॉमेडीच्या जगतात पदार्पण केलेलं आहे। जाहिरात क्षेत्रातून करिअरची सुरुवात त्याने यावेळेस केलेली आहे। सरकार, राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींवर कॉमेडीमधून त्याने टीका केली आहे। 2020 मध्ये सुप्रीम कोर्टावर टीका केल्यानं अवमानाचा खटला त्याच्यावरती दाखल झालेला आहे। अर्णब गोस्वामी सोबत विमानात वाद झाला होता। विमान कंपन्यांकडून प्रवास बंदी सुद्धा कुणाल कामराला करण्यात आली होती। तर एक खोक्याबाई
हे काय घेऊन बसलायत, अख्खी विधानसभा भरली आहे असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मनसे पक्षात फेरबदल केल्यानंतर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळेस त्यांनी आमदारांवर निशाणा साधलेला आहे. भाई काय घेऊन बसलाय, अख्खी विधानसभा भरली आहे. भाई करले आतमध्ये. तर ज्यांना निवडून देत नाही ते विधानं करतात, ही प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलारांनी दिली. तर राज ठाकरे कधी निवडून आले का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा उपस्थित केला. मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. तो कुठल्याही पक्षाचा असेल. जे निवडून येता येत नाहीत, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. वाघ्या कुत्र्यांची किल्ले रायगडावरील समाधी काढून टाकण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे आणि त्यानंतर किल्ले रायगडावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. दुसरीकडे लाकडी सुरक्षा कठडा उभारून कुत्र्याच्या समाधीकडे जाणारा रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी घेतला. जाणून घेऊयात संपूर्ण परिस्थिती. महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं वाद सुरू असताना पुन्हा एकदा रायगड किल्ला आहे तो चर्चेत आलेला आहे आणि तो विषय तो म्हणजे रायगड किल्ल्यावर असणारी कुत्र्याची समाधी. आपण आता रायगड किल्ल्यावर आहोत. रायगड किल्ल्यावरच्या शिवसमाधीच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला कुत्र्याची समाधी आहे. हा कुत्रा नक्की कशा स्वरूपात इथे आला याचा कोणताही पुरावा नसला तरी देखील 1930 ते 36च्या दरम्यान कुत्र्याची समाधी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि ती समाधी बांधताना राजसन्यास नावाचं एक नाटक आहे, त्याच्या काही ओळी ह्या समाधीच्या खालती लिहिण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर ही समाधी आता या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अशीच आहे. काही वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेडनी ही जी कुत्र्याची समाधी आहे त्याचा कुत्र्याचा पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा पाय देखील एक मोडला होता. मात्र शासनाने लागलीच दखल घेत ती पुन्हा एकदा रिइन्स्टॉल केली होती आणि त्याला आता अनेक वर्ष झाले आहेत. पुन्हा एकदा हीच विषय चर्चेत आला आहे. तो विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी या विषयावरती मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र देत असताना ही कुत्र्याच्या समाधीला कोणत्याही प्रकारे इतिहासात दाखला नाही तर ही कुत्र्याची समाधी काढून टाकावी असा यात उल्लेख करण्यात आलेला आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. तर छत्रपती संभाजीराजांच्या मागणीला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय. कारण वाघ्या कुत्र्या संदर्भात इतिहासात कोणताच ठोस पुरावा नाही आहे. राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली आहे असा दावा श्रीमंत कोकाटे यांनी देखील केलेला आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीच्या शेजारीच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि गेली 100 वर्षापूर्वी ती उभारलेली आहे. त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही, वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही. हा संदर्भ येतो कुठून? तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कविकल्पना आहे. तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता. ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजांची यथेच्छ राज्यसन्यासमध्ये बदनामी केलेली आहे तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता नवीन अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. बरं असं का? कारण कोकाटेंचं कार्यालय थाटण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीमधील 5 ते 6 खोल्या ताब्यात घेऊन तोडफोड आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे. या संदर्भात ठराव केलेला नसताना बेकायदेशीरपणे हे काम सुरू आहे आणि त्यासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्चही केला जाणार आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आढावा घेतला. बघूया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी नवीन कार्यालय तयार करण्याचं काम जे आहे ते कृषी विद्यालयामध्ये सुरू होतं. आपण जर पाहिलं तर सध्या हे काम बंद ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच कुठलाही ठराव नसताना कृषी विद्यालयातील हवामान संशोधन विभागाच्या या
4 ते 5 खोल्या आहेत आणि त्या तोडून या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कार्यालय जे आहे ते बनवण्याचं काम जे आहे ते सुरू होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने या संदर्भात ठराव केलेला नसतानाही बेकायदेशीरपणे हे काम सुरू असल्याची माहिती जी आहे ती कळली होती आणि 2 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आणि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाताच्या दालनाचं स्थलांतरही करण्यात आलेलं आहे. हवामान अद्ययावत संशोधन केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता जी आहे ती यामुळे वर्तवण्यात येते. त्यामुळे हे काम सध्या आपल्याला या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतंय. तर अर्धवटच काम या ठिकाणी सोडून देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV. आणि यानंतर पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. महाबळेश्वरमध्ये नगरपालिका आणि महावितरण विभाग आमने सामने आल्याचं बघायला मिळतंय. महावितरणकडून नगरपालिकेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर महावितरणच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी नगरपालिकेने महावितरणचं कार्यालय सील केलंय. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वादावरती पडदा पडलेला आहे. नाशिक शहरातल्या 1181 धोकादायक वाड्या आणि इमारतींना महापालिकेने नोटीस बजावलेली आहे आणि नागरिकांनी स्वतःहून धोकादायक वास्तू मोकळ्या न केल्यास पोलिसी बळाचा वापर करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. पावसाळ्यामध्ये धोकादायक वाडे इमारती कोसळून वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका आहे, त्यामुळे पालिकेने या नोटीस बजावल्या आहेत. पुण्यातील बाणेर या भागामध्ये ड्रेनेज लाईनमधील पाणी नागरिकांच्या घरात शिरतंय. नागरिकांच्या तक्रारीकडे 4 महिन्यांपासून प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. 48 तासात दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस मनसेने दिलेला आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पुण्यातील स्वारगेट प्रकरणानंतर तरुणीसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रोड रोमिओ स्थानिक तरुण यांच्याकडून त्रास दिला जातो, यासाठी पोलिसांनी रोड रोमिओंसह स्थानिक तरुणांना धडा शिकवावा अशी मागणी केली जाते. राज्यात आजपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रामुख्यानं मध्य महाराष्ट्रामध्ये ही लाट अधिक तीव्र असेल. मुंबईमध्ये मात्र 2 दिवसांपासून तापमानात घट झाल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये रविवारी 34 अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र टीबी आजाराच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे, तर गेल्या 100 दिवसांमध्ये 40,000हून अधिक टीबीचे रुग्ण आढळले. टीबी विरोधी मोहिमेअंतर्गत 1.37 कोटी लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ही चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली. सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटे भीषण अपघात झालाय आणि हा अपघात यवतमाळच्या हिवरी गावाजवळ झाला असल्याचं देखील बघायला मिळतंय. शिवाय जर बघितलं तर या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असल्याचं कळत आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, तर काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. अकोल्यात 22 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आलेली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबत आपण जर बघितलं तर प्रेम प्रकरणातून माहिती झाल्याची केवळ प्राथमिक माहिती असून सदर घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. माझ्या मैत्रिणीला का बघतो असं म्हणत हत्या झाली आहे. तर आपण पाहतोय नागपूर हिंसाचार प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झालेली आहे. आरोपींच्या घरावरती कारवाई सुरू झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. युसुफ असिफ शेख या आरोपीच्या घरावरती कारवाई सुरू असल्याचं आपण पाहतोय. नागपूरमध्ये आपण पाहतोय भीषण अशी दंगल झालेली होती, मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती, अनेक वाहनांना जाळण्यात आलेलं होतं, अनेक घरांचं नुकसान झालेलं होतं आणि या प्रकरणात आपण पाहतोय युसुफ शेख हा आरोपी आहे आणि त्याच्या घरावरती सध्या कारवाई सुरू असल्याचं बघायला मिळतंय. बुलडोझर त्याच्या घरावरती सध्या चालवला जातोय. पोलिसांची एक मोठी तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतो. अनधिकृत बांधकाम आहे आणि या अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली जाते.
युसुफ शेख हा दंगलीतला आरोपी आहे. व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यासाठी संविधान वाचावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीचे नेते हे आणीबाणीत तुरुंगात गेले होते ना. इंदिरा गांधीने सेन्सॉरशिप लादली आहे. इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही. इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज दडपतायत. इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत. यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी वगैरे लोक हे तुरुंगात गेले होते. हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं. आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हा एक नवीन त्यांनी जर काय डिक्शनरी तयार केली असेल. हा, बेईमानाला बेईमान म्हणायचं नाही का, रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का. त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का, हे रेकॉर्डवरती आहे. हे जर एखादा कोणी कलाकार त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही. कामरांच्या संदर्भात विटंबनावर आपल्या पक्षामध्ये विसंवाद पाहायला मिळतोय. कुठेतरी कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जातं. अनिल परब म्हणताय की अशा टीका करणं चुकीचं नाही. मला त्यांच्याविषयी माहीत नाही. आता उद्धव ठाकरे माननीय थोड्या वेळाने त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहेत. पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका आहे. एकंदरीत आपण बघितलं यावेळेस कुणाल कामरा याच्या संदर्भात संजय राऊत हे बोलत होते आणि यावेळेस संजय राऊत यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, वहाँ पे पूरी तरीके से उसे ध्वस्त कर दिया गया, तोड़फोड़ कर ये तो आप लोग करिए, यू आर ऑल फ्रॉम मीडिया. अगर इस तरह से बोलने के ऊपर पाबंदी लग जाएगी तो आप लोगों का क्या होगा. ऐसे ही आप लोगों की हालत खराब है. पूरा रेस्ट्रिक्शन है आप लोगों के ऊपर. अभी आप लोगों को भी कहेंगे यही न्यूज़ बोलिए और कुछ मत बोलिए, जया बच्चन का इंटरव्यू मत लीजिए. वेयर इज फ्रीडम ऑफ स्पीच. देयर इज फ्रीडम ऑफ एक्शन ओनली जब मारामारी हो. ऑपोजिशन को मारो, महिलाओं का बलात्कार करो, उनको टांग दो, मर्डर खत्म कर दो, जी जान ले लो. व्हाट एल्स. शिवसेना के नेता कह रहे हैं कुणाल कामरा ने उनके नेता का अपमान किया, एकनाथ शिंदे का अपमान किया. अरे आप लोग, आपकी जो पार्टी थी रियल पार्टी, उसको छोड़ के आप लोग अपने सत्ता की उसमें दूसरी पार्टी में आ गए. वो अपमान नहीं हुआ, वो बाला साहब का अपमान नहीं है. मैम, कुणाल कामरा को लेकर जिस तरीके की बात सामने आ रही है, जहां पे उन्होंने शूट किया था एक कॉमेडी, वहां पे पूरी तरीके से उसे ध्वस्त कर दिया गया, तोड़फोड़ कर ये तो आप लोग करिए. तर आपण बघितलं कुणाल कामरा याचं जे सध्याचं प्रकरण आहे त्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. आणि यावरून जर आपण बघितलं संजय राऊत यांच्या पाठोपाठ जया बच्चन यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे, फ्रीडम ऑफ स्पीच कुठे असं ते म्हणताना दिसतात. यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा घेऊयात धावता आढावा. साताऱ्यातील कोरेगावच्या 2 तरुणांनी थायलंडमध्ये 24 वर्ष जर्मन महिलेवरती बलात्कार केलेला आहे. संबंधित पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केलेली आणि यावेळेस सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावरती दोन्ही संशयित आरोपींना अटक सुद्धा झालेली आहे. सध्या दोघांची देखील रवानगी थायलंडच्या तुरुंगामध्ये करण्यात आली असल्याची माहिती सध्या तरी प्राप्त होते आहे. दोन तरुणांनी थायलंडमध्ये एका महिलेवरती बलात्कार केलेला आहे आणि त्यामुळे आता रायगडमधील कुडगावात बेकायदा गर्भपाताचा प्रकार उघडकीस आलेला आहे. कुणालाही वैद्यकीय अधिकार नसताना डॉक्टरने एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या आणि या प्रकरणी आपण जर बघितलं तर डॉक्टर शंकर रंगराव कुंभार विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. तो फरार झाला. याआधी देखील कुंभार विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. धाराशिवमधल्या परंडामध्ये महसूल विभागाच्या पथकानं अवैध वाळू साठ्याचा पंचनामा केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. 32 ब्रास वाळू जप्त केली आहे. हिंगणगाव शिवारातील नदीपत्रातून मागील अनेक महिन्यांपासून अवैध वाळू तस्करी होती. हिंगणगावातून बार्शीकडे चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच महसूल पथकानं ही कारवाई केलेली आहे.
कांदा निर्यातीवरील शुल्क हटवल्यानंतर सुद्धा कांदा निर्यातीमध्ये वर्षभरात 5 लाख टन घट झाली आहे. यावरून निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका बसल्याचं स्पष्ट होत आहे. अकोल्यात टरबूज पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं टरबूज पीक हातातून निसटून चाललेलं आहे. काही शेतात टरबूज चक्क पपईसारखे दिसतंय. हे टरबूज पीक पिवळं पडल्यानं शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालेलं आहे. चाकण तळेगाव चौकातून रिक्षा चोरी करण्यात आलेली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याचं देखील बघायला मिळतंय. पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस सध्या चोराचा शोध घेत आहेत. उष्माघाताचा फटका माणसांसह मुख्य पाळीव जनावरांना बसतोय. शेळ्या मेंढ्यांना सर्दी, डोकेदुखी, ताप आणि जुलाबासोबत मृत्यूला देखील सामोरं जावं लागतंय. आंबेगाव तालुक्यातल्या जारकरवाडीमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्याने काळूराम टावरे यांच्या शेळ्यांच्या कल्पावरती हल्ला केलेला आहे. यामध्ये एका शेळीचा मृत्यू झालाय. भयभीत होऊन इतर 10 शेळ्यांची प्रकृती खालावली. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा ही मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचं बघायला मिळत आहे. धाराशिवमधल्या उमरगामध्ये रंग भारुडाचे वारी लोककलेच्या हा लोककलेवर आधारित कार्यक्रम सध्या पार पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या कार्यक्रमासाठी उमरगा लोहारा तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींसह व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली असल्याचं बघायला मिळतंय. अहिल्यानगरमध्ये माडीच्या यात्रेत होणार होता जात पंचायतीचा न्यायनिवाडा. मात्र अन्नीस आणि पोलिसांनी जात पंचायत रोखली आहे. भटक्या विमुक्त वैदू समाजाची पंचायत या ठिकाणी बसणार होती, जी आता रोखण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विधानावर बोट ठेवत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता महायुतीवर टीका केलेली आहे. राज्यात खोक्याबाईंचं सरकार आहे असा घणाघात राऊतांनी या दरम्यान केलेला आहे. शिंदे सेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या केवळ सभांना गर्दी असते, एक आमदार निवडून आणू शकत नाही अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय. छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दुजोरा दिला. तर वाघ्या कुत्र्यांसंदर्भात इतिहासात कोणताच ठोस पुरावा नाही. राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली आहे असा दावा श्रीमंत कोकाटेंनी केलाय. सतीश भोसले उर्फ खोक्याला आज शिरूर कोर्टात हजर केलं जाणार आहे. तरुणाला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी त्याची पोलीस कोठडी आज संपते आहे. खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. शिवराय आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी होईल. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय आणि या निर्णयाला कोरटकरने उच्च न्यायालयामध्ये आव्हान सुद्धा दिलंय. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांची बदनामी करणाऱ्या भाऊसाहेब लटपटे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी ही मागणी वंजारी समाज बांधवांनी केली आहे. लटपटे यांच्या वक्तव्यातून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असं म्हणत कारवाईसाठी निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे. शकुंतला एक्सप्रेस 7 वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आली. तर ही एक्सप्रेस सुरू करावी आणि खासदारांपर्यंत सर्वांना या संदर्भात निवेदन दिलं गेलं. अखेर आज या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. आमदार प्रवीण तायडे या मार्गावरून जात असताना त्यांना देखील निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आता केवळ खासगी उद्योग आणि आस्थापनांमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना शासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षण दिलं जात होतं. प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तरुणांनी त्याच ठिकाणी काम कायम करण्याची मागणी केली आहे. त्यावर सरकारनं प्रशिक्षण कालावधी 5 महिन्यांसाठी वाढवलेला होता. अकोल्यात मध्य रेल्वेवरती ब्लॉक आहे, त्यामुळे 26 मार्चपर्यंत अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचं विस्तारीकरण केलं जात आहे, त्यासाठी हा ब्लॉक घेतला जातोय. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केला. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. यासाठी जनआंदोलन उभारून प्रसंगी न्यायालयीन लढाईची तयारी पर्यावरण प्रेमींनी दर्शवली.
साताऱ्यात प्रेयसीने आई आणि साथीदारांसोबत प्रियकराची हत्या केली आहे. प्रियकरानं लाखो रुपये उसने दिल्यानंतर पैसे मागितल्यावर प्रेयसीने धारदार शस्त्रानं वार करत प्रियकराची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला. या प्रकरणी मुलीसोबत आईला सुद्धा अटक करण्यात आली आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे. मात्र नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याआधी वादाची ठिणगी पडलेली आहे. कुंभमेळ्याच्या नावावरून वादाला तोंड फुटलंय. कुंभमेळ्याला नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा न म्हणता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा म्हणावं असं त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या आखाड्याची मागणी आहे. मात्र या मागणीला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध केला असल्याचं बघायला मिळतंय. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी बैठक सुद्धा बोलावली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. त्यामुळे साधू महंतांमध्ये नाराजी असल्यानं कुंभमेळ्याआधीच नवीन वाद या ठिकाणी उद्भवलाय. लघु अक्षर आहे ती डाव्या बाजूला म्हणजे पहिले असतात आणि दुसरं जे अक्षर आहे ते नंतर येतं. त्यामुळे नाशिकमध्ये 3 अक्षर आहेत. नाशिक आधी असतं, त्याच्यात स्थानाच्या महात्म्याचा आणि याने काय फरक पडत नाही. परंतु व्याकरणाची चूक ही त्या कुंभमेळ्याच्या पोर्ट्रेटवरती किंवा जे काही परिपत्रक शासन प्रसिद्ध करेल, आमची स्वतःचीच मागणी आहे की दोन्ही नावं ठेवावी. तिथे त्यांचं म्हणणं असं आहे की त्र्यंबकेश्वर नाव आधी ठेवावं, तर ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं होईल असं मी सांगतो. एवढंच बाकी. नाशिक आधी आहेच, सगळीकडे नाशिक त्र्यंबकेश्वरच म्हटलं गेलंय, तेच कायम ठेवावं.